आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आवळ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. तर अर्धा किलो मी आवळे घेतले, स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेत. त्याच्यानंतर हे आवळे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत. किसलेला किस आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो खडीसाखर फोडून घेतलेली आहे. ती आवळ्यामध्ये टाकून घ्यायची. त्याच्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. अर्धा तास लागतो शिजण्यासाठी. तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आवळ्यात आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चिमटीभर फक्त मीठ टाकायचं आहे. अर्धा किलोसाठी 1 चिमटीभर आणि आवळ्याला टेस्ट येते. अर्धा चमचा याच्यामध्ये टाकायचे आहे सुंठ पावडर, पाव चमचा टाकायचे आहे वेलची पावडर आणि 2 टेबलस्पून घेतलेलं आहे सुकं खोबरं. आवडत असेल तरच टाका. आवळ्यातलं पूर्ण पाणी सुकलं की थोडासा गोळा घेऊन बघायचा आहे लाडू वळतो की नाही ते. आणि शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे तूप. त्याच्यानंतर मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं. हलकं कोमट असेल तेव्हा लाडू बनवायला घ्यायचे. लाडू आपल्याला आवळ्या एवढेच बनवायचे. आता हे आवळ्याचे लाडू बनवलेले आपण खोबऱ्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे आहे. तर आपले आवळ्याचे लाडू तयार झालेले आहे. अगदी 10 मिनिटातच लाडू बनवून होतात. त्याच्यानंतर सेट करून घ्यायचे आणि सेट झाल्यानंतर मी तुम्हाला लाडू दाखवते. अशा पद्धतीने लाडू बनवलं ना 2-2, 3-3 महिने लाडू अजिबात खराब होणार नाही. ह्या पद्धतीने आवळ्याचे लाडू बनवून बघा, फार छान लागतात.